लगेच दुसरी पण घ्या लगेच त्याला. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. सो आता आंघोळ वगैरे तर रेडी झालेलं आहे, सगळं आवरलेलं आहे. आता मम्मी पप्पा येत आहेत आज, सो गाडीतच आहेत ते. तर ते यायच्या आधी आपण सगळी रूम वगैरे सगळे नीट करू, व्यवस्थित करू आणि एकदम क्लीन करून ठेवू सगळ्या गोष्टी. म्हणजे कसं त्यांना वाटायला नको की आपण काही गोष्टी अशा ठेवल्यात. त्याचं मी रोजच साफसफाई करून ठेवतो, पण आज जरा चांगली करून ठेवू. सो चला लागू तयारीला. आता सगळं आपलं आवरलेलं आहे. टॉमला जेरीला पण खायला द्यायचं आहे अजून. सो त्यांना सगळ्यांना खायला वगैरे देऊन मग आपण आपल्या गोष्टी आवरून ठेवू. सो चलो. सो गाईज, आता टॉम आणि जेरीचं पार्सल आलेलं आहे. हे पार्सल आहे. त्यानंतर आपण ओपन करून बघू त्यात काय आहे ते. सो आपण नंतर ते ओपन करू. हे पार्सल आहे ते आपण नंतर ओपन करून बघू त्यात काय आहे ते. मला पाहिजे अंडा. ये टॉम, ये तर याचं लवकर लवकर ये. सो गाईज, आमच्या जेरीची झोपायची पद्धत बघा. ही बघा कशी झोपले बघा, एकदम सुकून मध्ये. म्हणजे काय तिला टेन्शन नाही. मी आता एवढं बोलतोय तरी पण ती जरासा पण डोळा हलवत. हा, उठली उठली. काय नाही, झोप झोप. तुला नाही झोप. तू व्यवस्थित झोपली. सो गाईज, फायनली मम्मी पप्पा आलेले आहेत आणि टॉम अँड जेरी बघा कसे बॅगेचे ते येऊन बसलेत. त्यांना एवढा आनंद झालाय ना ते दोघं आलेत तर. आणि गाईज, आता आपण हे पार्सल ओपन करून बघू. आपण आता फोडू आहे बॉक्स. बाजू बसलंय खाऊ कुणा झाला खाऊ संपलाय. नशीब आला काहीच नव्हतं. टॉम अँड जेरीचा खाऊ आलाय. टॉम अँड जेरीचा बघ, इकडे पण तेच आहे. वेगळं वाटतं. हा बघा कसा बघत बसलाय. त्याला वाटलं ते खाऊ देणार आहेत. टॉम, अब इकडे आहे खाऊ. अब इकडे आहे. संध्याकाळी देणार, पण आता नाही, रात्री. आता नाही. हा, इकडे इकडे तिकडे नको बघत बसू. इकडे इकडे इकडे. ये मी काढतो. काढली. तो दोघं केले तिथं खाऊ खायला. त्यांची खाऊची पिशवी तिथं आहे. त्यामुळे आता नाही भेटणार, रात्री या. इकडे इकडे. जेरू या बॉक्स मध्ये पॅक करू आपण. ह्या बॉक्स मध्ये जेरूला पॅक करू. थांबा. पोरगा बघतोय माझ्याकडे. झाला वाजून बाबू, दे आता पैसे. दे पैसे, दे वाजून. झाला, दे.
सो गाईज हे बघा, ही जेरी प्रसाद हे आणलेत ना, त्याची राखण करायला बसवले तिला, त्यामुळे ते उठत नाही इथून. सो गाईज आता मी राख्याचा फोन आला मला की माझ्या बिल्डिंग खाली उभा आहे, मला बोलला. सो मी बिल्डिंग खाली आता आलोय. बिल्डिंग खालनं पण मी पोलीस स्टेशन, आमच्या बाजूला समोर पोलीस स्टेशन आहे, त्याच्या पण पुढे मी चालत चालत आलोय. पण हा अजून माझ्या बिल्डिंग खाली आला नाही आणि मला सांगतोय फोनवरती की माझ्या बिल्डिंग खाली उभा आहे, 15-20 मिनिटं झाले मी बिल्डिंग खाली उभा आहे. असला फालतू आहे ना हा एक नंबरचा. अजून आसपास कुठं मला दिसत नाही, मी तुम्हाला दाखवतो थांबा. बघा आसपास कुठंच नाही अजून. जवळजवळ मी पोलीस लाईनीच्या पण पुढं आलो, चालत चालत चालत. हे बघा, तरी पण हा अजून नाही आलाय आणि मला बोलते की मी बिल्डिंगच्या खाली उभा आहे, तू ये लवकर. आणि गाईज हा बघा, हा आत्ता आलाय. जवळजवळ मी माझ्या घरापासून अर्धा किलोमीटर आलो असेल चालत आणि आता येतोय. बघितलं किती फालतू माणूस आहे हा. काय झालं बघा, हा शुभम आहे ना, प्रॅक्टिसला येतो कारण की आता केळी भेटतात खायला म्हणून हा येतो इथं प्रॅक्टिसला. बघा, अर्धा तास प्रॅक्टिस करायची आणि 2 केळी खायची. सो गाईज हे बघा, टॉम अँड जेरीला खेळायला ही गाडी आणले, माझ्यासाठी काय नाही आणलं, काही बोले. सो गाईज आता जेवून वगैरे मी आलोय खाली आता आणि आता मला घ्यायला येतोय शुभम मोरे बेमटे. सो त्याचीच वाट बघत उभा होतो बिल्डिंग खाली आणि गाईज फायनली आला तो. थंडी नाही पण मी आपला असाच घातला, मला वाटलं थंडी असेल. आता आम्ही चाललोय दुसऱ्या बेमट्याला आणायला. आलोय लाडवलीला तांबडभुवनच्या पोरांसोबत. आम्ही आता जत्रा येणार आहे पुढच्या महिन्यात, सो त्यांची सासनकाठी घेण्यासाठी आम्ही आलोय आता लाडवलीला. सो थोडी लाईट कमी आहे, ॲडजस्ट करून घ्या. समोरच्या गाडीच्या ब्रेक लाईटवरती माझा चेहरा दिसतोय. हां आता आला सर. सो आता आम्ही आतोय लाडवलीला, मी आणि शुभम आहे. सो गाईज ही आहेत सासन काट्या, 4 काट्या आहेत आणि आता ह्या घेऊन जायच्यात महाडमध्ये. सो आता टेम्पो येतोय, पिकअप येते म्हणून थांबलेत सगळेजण. शुभम घे, अक्षय लगेच दुसरी पण घ्या लगेच. शक्तिमान दोघात उचलतायत, नाही उचलत, दोघात उचलतायत. उचल मोरे उचल हे घ्या, हे चला ही घ्या. हे बघ त्यांच्या तो बापाला उचलला. लाकून देतोय का एवढी जण माणसं. मधी कोण नाही पुढं, कोण आहे बापू, जा तिथं मधी कोण नाही. वाकू ये, चल वाकू ये. बॅटरी ठेवा खाली ठेवा. बाबू बाबूरा, होय बाबा, ती काठी घ्या पहिली. तो गाईज आता आम्ही काठी घेऊन आलेलो आहे महाडमध्ये आणि आता आम्ही चाललोय तांबडभुवन मध्ये. सो चलो. सो गाईज आता मी आलोय घरी आणि घरी आल्या हा बघा आमचा टॉम लाडाला आलाय. कसा बघा बघा, मशीनचा आवाज येतोय माझ्या पिल्लूचा. बघा माव 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 ओरडत होता. सो आता त्याला लाडाला गेली, लाडाला आलाय माझ्या बाबू, लाडाला आलाय बघा, लाडाला आलाय कसा. हो चल जा जा जा. सो आता आलोय घरी आलो तर आमचा टॉम माऊ माऊ करत माझ्या पाठीवरती आला. सो त्यासाठी त्याला उचलून घेतली तर शांत झाला बघा, लाडाला आलाय माझं पिल्लू. सो गाईज आता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.